अहमदाबादमध्ये आज आणि उद्या काँग्रेसची महापरिषद, देशभरातील नेत्यांसह पदाधिकारी होणार सहभागी. पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी धर्मादाय आयुक्तांचा अहवाल यायला लागणार आणखी 2 दिवस, तर माता मृत्यू समितीचा अहवाल आज दुपारनंतर येणार. अहवालानंतर रुग्णालयावरती कारवाई होणार का याकडे लक्ष. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात पुजारी देखील निघाले आरोपी. चौकशीत आतापर्यंत 11 पुजाऱ्यांची नावं समोर, तर गुन्हे दाखल असलेल्या पुजाऱ्यांवरती मंदिर प्रशासनही करणार कारवाई. घरगुती सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ. सिलेंडरच्या दरात उज्ज्वला योजनेअंतर्गत असलेल्या सिलेंडरला सुद्धा दरवाढ लागू. सर्वसामान्यांना मोठा फटका. ग्राहकांना आता वीज दरवाढीचा शॉक. महावितरणची वीज प्रति युनिट 60 पैशांनी महागली. समायोजन शुल्काच्या नावानं शुल्क वाढ. राज्यात अनेक भागात उष्णतेची लाट, तर विदर्भात येलो अलर्ट. तापमानाचा पारा 45 अंशांवर जाण्याची भीती. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नांदेड जिल्ह्यातील तब्बल 57 गावांना टँकरनं पाणी पुरवठा. जिल्ह्यातील अनेक गावात पाण्यासाठी स्थानिकांची पायपीट. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहबूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा. राणाच्या प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची मागणी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. चैत्र शुद्ध कामदा एकादशी निमित्तानं पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट. गाभाऱ्यासह संपूर्ण मंदिर फुलांनी सजलं. दर्शनासाठी भक्तांची पहाटेपासून गर्दी.